मित्र नमस्कार. काही वर्षांपूर्वी चारचाकी वाहनातून जाताना एखादा दणका बसला की आपल्याला पटकन कळून जायचं की आपण कोणत्या शहरात आलोय. पुण्यात आलोय, मुंबईत आलोय, कोकणातील रत्नागिरीत आलोय, सिंधुदुर्गात आलोय की आणि कोणत्या शहरात, रायगडमध्ये आलोय. मित्रांनो, पण अलीकडच्या काळामध्ये हे दणके किती बसले तरी आपल्याला शहराचं नाव काय सांगता येत नाही अचूकपणे. कारण सर्व शहरांमध्ये रस्त्यांची अवस्था कमी अधिक फरकाने का होईना तशीच झालेली आहे. केंद्र सरकारने नवीन नवीन महामार्गाचे प्रोजेक्ट आणले. काही ठिकाणी काँक्रिटीकरणाची नाटकं झाली, पण ती एक तर अपूर्णावस्थेत आहेत. नवीन महामार्ग झाले तिथे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर जे महामार्ग जुने आहेत त्यांची कामं थांबलेली आहेत. मित्रांनो, या सर्व गोष्टींवरून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी कायम ट्रोल होत असतात. सुरुवातीचा अर्धा काळ त्यांचं मंत्रिपदाची कारकीर्द ही खूप छान राहिली. त्यामुळे त्यांनी जो कामाचा धडाका लावला होता त्यामुळे त्यांना जनतेमधून एक खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया येत होत्या. पण गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची कामगिरी जी आहे ती ढासळू लागलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे निकृष्ट कामामुळे रस्ता रस्ता होता क्षणी त्याच्यावर खड्डे पडतात. आणि आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी नितीन गडकरी अलीकडे ट्रोल होऊ लागले, ते म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे. तर मित्रांनो, हे संपूर्ण प्रकरण काय आहे, नितीन गडकरी कोणकोणत्या कारणासाठी ट्रोल होत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता सीजेपी नंतर E20 जनता पार्टी नावाचं एक सोशल मीडिया हँडल स्थापन झालेलं आहे आणि त्याला सुद्धा प्रचंड प्रमाणात तरुणाईचा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे या E20 जनता पार्टीची स्वारी जी आहे ती लवकरच नितीन गडकरी यांची डोकेदुखी ठरणार असल्याची सध्या चर्चा आहे. या संपूर्ण गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्मच्या वेळी नितीन गडकरी यांच्याकडे हेच खातं होतं आणि एका जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी ठेकेदारांना असा इशारा दिला होता की जर काम केलेल्या रस्त्यावर खड्डा पडला तर त्या खड्ड्यामध्ये ठेकेदारालाच गाडून टाकू. त्यांच्या भूमिकेमुळे काही जणांनी त्यांना ट्रोल केलं, तर काही जणांनी त्यांची वाहवा केली. आता महत्त्वाचं सांगायचं झालं मित्रांनो, तर कोणताही ठेकेदार मुद्दामहून त्या रस्त्याला खड्डे पाडत नाही. त्याला खड्डे पाडायला सुद्धा अनेक कारणं असतात. कारण त्याच्यासाठी जे एस्टिमेट असतं ते एस्टिमेट मंजूर झाल्यानंतर ते सगळे ठेकेदाराच्या पदरात पडत नाही. त्यातले काही टक्के अधिकाऱ्यांना द्यावे लागतात, काही टक्के मंत्र्याला द्यावे लागतात. तिथल्या स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतील त्यांना थोडेफार द्यावे लागतात आणि मग स्वतःचे वेगळे करून टक्के ठेवावे लागतात. त्यामुळे हे सगळ्यांचे टक्के 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 टोनपे खात, त्यामुळे आपल्याला त्याचे टक्के टोनपे खावे लागतात आणि रस्त्यावर खड्डे पडतात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे. पण ट्रोल जर कोणी होत असेल तर ठेकेदार होतो. कोणी असा विचार करीत नाही की बाबा अधिकाऱ्यांचं लक्ष कुठे आहे या कामाकडे, लोकप्रतिनिधींचं लक्ष कुठे आहे या कामाकडे, मंत्री का नाही या कामाकडे लक्ष देत वगैरे वगैरे, याचा कोणीच विचार करीत नाही. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो, तुम्ही हॉटेलमध्ये जर गेलात आणि जेवणामध्ये काही त्रुटी असेल तर तुम्ही दोष कोणाला देता, तुम्ही बोलता कोणाला, तर त्या तुम्हाला आणून देणाऱ्या वेटरला. तुम्ही त्या कुकला कोणीच बोलायला जात नाही किंवा कुकच्या नावानं कोणी शिव्या पण देत नाही. ट्रोल होतो तो वेटर. आपल्याला माहित असतं की हे जेवण काय त्यानं नाही बनवलंय, पण त्याला आपण बोलतो. पहिली प्रतिक्रिया सहन करावी लागते ती वेटरला. तसंच या ठेकेदारांचं सुद्धा आहे. आणि एवढं करून सुद्धा एवढे जण टक्के देऊन सुद्धा त्यांची बिलं वेळेवर पास होत नाही, अशी ठेकेदारांची अनेक वर्षाची तक्रार आहे. असो, तर पण बोलताना आपल्याला आपल्या रागाचा जर कोणी धनी होत असेल तर हा ठेकेदार होतो. तर त्यावेळी एवढ्या भीषण अशी धमकी देणारे भर सभेमध्ये नितीन गडकरी अलीकडच्या काळात मात्र काहीच बोले नसेल. त्यामुळे आज कामं तर रस्त्याची होत आहेत, पण ती निकृष्ट दर्जाची होत आहेत. आणि त्या ठिकाणी काम झाल्यानंतर काही काही ठिकाणी तर महिन्याभरात 15 दिवसात सुद्धा खड्डे पडलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल अलीकडच्या काळामध्ये ह्या वर्षी तर काही प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस सुद्धा झालेला नाही बऱ्याचशा शहरांमध्ये, तर तिथली खड्ड्यांची अवस्था ही भीषण आहे. मित्रांनो, या गोष्टीमुळे नितीन गडकरी सध्या ट्रोल होऊ लागलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे ज्या धडाक्याने त्यांनी सुरुवातीच्या काळात कामं घेतली होती तो धडाका आता काहीसा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे तुम्हाला एक सांगायचं उदाहरण, मुंबई गोवा महामार्ग हा काँग्रेसच्या काळात चौपदरीकरणासाठी मंजूर झाला होता. त्यानंतर मोदींचं सरकार आल्यानंतर नितीन गडकरी यांनी त्याला गती दिली
कॉन्क्रिटीकरणाला, भूसंपादनात अडचणी येत होत्या, पण त्यावेळी मोदींनी तुमच्या रेटपेक्षा, तुमच्या जमिनीच्या रेटपेक्षा तुम्हाला चौपट त्याने हे केली, आर्थिक म्हणजे त्यांनी दर ठरवला आणि त्यामुळे असं वाटायला लागलं लोकांना की आपली जमीन सुद्धा हायवेमध्ये गेली पाहिजे मालामाल होण्यासाठी. तर भूसंपादन लगेच होऊन गेलं तरी सुद्धा आणि अनंत अडचणी या हायवे अजून पूर्ण होण्यामध्ये येत आहेत. अजून सुद्धा हा हायवे पूर्ण झालेला नाही. गणेशोत्सव 1 महिन्यावर आलेला आहे, तर सुद्धा हा हायवेचं काम अजून सुरूच आहे बऱ्याच ठिकाणी. ज्या ठिकाणी ते झालेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा काही तक्रारी आहेत हायवेच्या. असं असताना मित्रांनो, तब्बल 12, 13, 14 वर्षे हा हायवेचं काम सुरू होतंय तरी हायवे पूर्ण झालेलं नाही. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचं सरकार समृद्धी महामार्गासारखे महामार्ग करतंय, मुंबईमध्ये अटल सेतू सारखे प्रोजेक्ट राबवतंय, पण जे सुरुवातीचे प्रोजेक्ट आहेत तेच कम्प्लीट होत नाही, त्याच्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय. असो, तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने, म्हणजे ज्यावेळी आता हे युद्ध भडकलं त्यानंतर केंद्र सरकारने एक इथेनॉल पेट्रोलमध्ये इथेनॉल 20% मिसळायचा निर्णय घेतला. त्याला चारी बाजूने विरोध होऊ लागला. तो याच्यासाठी की इथेनॉल जर मिक्सअप केलं तर पेट्रोल पंप चालकांना साठवणुकीचा प्रॉब्लेम येतो, विशेष करून पावसाळ्यामध्ये. दुसरं म्हणजे वाहन चालकांचा असा आरोप आहे की हे इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनांचा मायलेज कमी होतो, इंजिनवर ताण येतो. अशा अनेक तक्रारी आहेत, पण सरकारने असं स्पष्ट केलंय की याबाबत संबंधित आयोगाच्या अहवालानुसारच हे करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे काय इंजिनवर ताण येतो किंवा वाहनांचा मायलेज कमी होतं असं कधीही होत नाही, कारण त्याची आपण चाचणी करूनच हा निर्णय घेतलेला आहे, असं केंद्र सरकारने स्पष्ट केले. मित्रांनो, हे सर्व गोष्टी होत असताना इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयामुळे पेट्रोलचा जो सध्याचा हे आहे, पेट्रोलची मागणी ती थोड्या बहुत प्रमाणात कमी होईल. कच्च्या तेलाची आपल्याला जी आयात करावी लागते ती कमी होईल. त्यामुळे सरकार इतर देशाकडून जो माल येतो त्याच्या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात घट होईल, असं सरकारचं स्पष्टीकरण. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आणि साखर कारखान्या याचा फायदा होईल, असं सरकारनं म्हटलंय. हे जे इथेनॉल आहे ते कशापासून बनतं मित्रांनो, तर सडलेलं तांदूळ, ऊस ह्या ज्या काही गोष्टी आहेत, रॉ मटेरियल, वेस्टेज मटेरियल, त्याच्यापासून हे इथेनॉल बनवलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा होईल, असं सरकारनं स्पष्टीकरण दिलंय. पण ज्या सरकारच्या विरोधकांनी म्हणण्यापेक्षा ज्या वाहन चालकांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यांच्या बाजूने आता E20 जनता पार्टी आता हे आंदोलन किंवा ह्या मागण्या हातात घेत आहे आणि ते या विरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती असेल, CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक सोशल मीडियावर हँडल निघालं. त्याचे लाखो करोडो फॉलोअर्स आले आणि त्यानंतर त्यांनी पहिलं आंदोलन हाती घेतलं, ते म्हणजे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचं. ते आंदोलन झाल्यानंतर त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. महत्त्वाचं म्हणजे तरुणाईचा आणि सेलिब्रिटींचा सुद्धा पाठिंबा मिळाला. मोदी सरकारला 2 पावलं मागे जावं लागलं आणि मोदी सरकारने अखेर शिक्षण मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अलीकडेच घेतला. त्यानंतर आपल्या आंदोलनाचा प्रतिसाद मिळू शकतो, आपले आंदोलनं यशस्वी होऊ शकतात, याचा एक आत्मविश्वास मिळाल्यानंतर आता E20 जनता पार्टी नावाचं सोशल मीडिया पेजची स्थापना झाली. इंस्टाग्रामवर काहीच वेळात या मीडिया हँडलचे फॉलोअर्स लाखाच्या घरात पोहोचले. कॉक्रोच जनता पार्टीप्रमाणे E20 जनता पार्टीलाही मोठा पाठिंबा सध्या मिळालेल्याचं चित्र आहे. मित्रहो, E20 जनता पार्टीच्या संस्थापकांनी आणि आंदोलकांनी आरोप केलाय की सरकारच्या 20% इथेनॉल मिश्रणामुळे जुन्या आणि नवीन वाहनांच्या इंजिनचं मोठं नुकसान होतंय. वाहनांची मायलेज क्षमता कमालीची घटली असून इंजिनमध्ये बिघाड होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय. ग्राहकांना समान किंवा अधिक किंमत मोजूनही कमी दर्जाचे इंधन दिलं जात असल्याचा आरोप सुद्धा या E20 जनता पार्टीकडून करण्यात येतोय. यांच्या मागण्या अशा आहेत की पेट्रोल पंपावर ग्राहकांना E20 ऐवजी 100% शुद्ध पेट्रोल निवडण्याचा स्पष्ट आणि कायदेशीर पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा. जर सरकार इथेनॉल मिश्रित इंधन विकत असेल तर त्याचा उत्पादन खर्च कमी असल्याने ग्राहकांना ते स्वस्त दरात मिळालं पाहिजे. प्रत्येक इंधन पंपावर कोणत्याही नोझलमध्ये किती टक्के इथेनॉल आहे याचे स्पष्ट फलक लावले जावेत. आणि मग ह्या मागण्या घेऊन हे आंदोलन आता हळूहळू तयार होत आहे आणि त्यांचा रोख आहे तो नितीन गडकरी यांच्याकडे. महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसात नितीन गडकरी सुप्तावस्थेत असल्याचं दिसून येतं, म्हणजे ते कुठे फार चर्चेत राहत नाहीत. आणि महत्वाचं म्हणजे मोदी सरकारवर ते प्रचंड प्रमाणात नाराजी असल्याचं दिसून येतं.
मोदी सरकारवर त्यांची नाराजी कधी कधी त्यांनी सौम्य भाषेत बोलून सुद्धा दाखवलेली आहे, कोणाचं नाव घेता न घेता. पण ती नाराजी आता नेमकी कशात बदलणार हा प्रश्न सुद्धा येत्या काही काळात आपल्याला उत्तर देणार ठरेल. महत्वाचं म्हणजे मोदी सरकारमध्ये एक लाडके मंत्री जे काही ठराविक आहेत मोदींचे, राईट हँड, लेफ्ट हँड किंवा असे, त्याच्यामध्ये कुठेही नितीन गडकरींचं नाव नाही. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यात जर त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली तर मोदी मागे पुढे पाहणार नाहीत की त्यांचा राजीनामा घेऊ नये असं. पण नितीन गडकरींच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. मित्रांनो, नितीन गडकरी हे याच्यात कितपत दोषी आहेत याच्यापेक्षा मोदी सरकारमध्ये कोणत्याही मंत्र्याला स्वतःहून निर्णय मोदींच्या परवानगीशिवाय निर्णय घेण्याची परवानगी उरलेली नाही. कोणताही मंत्रालय असो, तुमचं स्वतंत्र मंत्रालय असताना सुद्धा. त्यामुळे नितीन गडकरी यांनी जे काय निर्णय घेतले त्याची माहिती मोदी सरकारला नाही किंवा नरेंद्र मोदी यांना माहीत नाही असा विषय नाही. त्यामुळे नितीन गडकरी किती दोषी आहेत त्याच्यापेक्षा नरेंद्र मोदी सुद्धा पंतप्रधान इतके दोषी आहेत. आणि महत्वाचं म्हणजे फक्त एक आहे की सध्या कामात नितीन गडकरी यांचा जो ढिसाळपणा आला आहे तो कुठेतरी सुधारण्याची गरज आहे. हायवेच्या दर्जा जी कामं याच्या मंत्रालयाकडून सुरू आहेत त्याच्यामध्ये एक सुसूत्रता आणि बेजबाबदारपणा सध्या जो सुरू आहे तो टाळणं गरजेचं आहे आणि सुसूत्रता येणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपला त्याबद्दलची मतं काय आहेत आणि म्हणून महत्वाचं म्हणजे ही 20 जनता पार्टी याच्या स्थापनेमुळे आपल्या देशामध्ये एक असा ट्रेंड निर्माण होतोय का की एक आंदोलन झालं की दुसरं आंदोलन उभं करायचं, म्हणजे कुठेतरी सरकारला वारंवार अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का, की सरकारचंच कुठे चुकतोय? याबद्दल तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.